हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल मीनाक्षीची दुनिया. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणारे. आज आहे गुरुवार, तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. घरातलं पूर्ण राशन माझं संपलं होतं. मी तशी 3 महिन्याचं राशन भरत असते, पण ह्या वेळेस 4 महिने गेले. आणि आज आहोंडला म्हटलं तुम्हाला सुट्टी आहे का, तर आहो म्हटले मला काय सुट्टी नाही, तू जा. मग त्यांनी मला अमाऊंट पाठवली, त्याच्या डबल मी राशन भरलं. बोलणी तर जाम खाल्ली, पण आम्हाला लेडीजला तर सगळ्यांना सवय असते की हे घे ते घे, हे नाही आहे ते नाही आहे. पण जेंट्स लोकांना काय समजणार आहे, त्यांना तर फक्त त्यांच्या खिशाचं आणि पॉकेटचं पडलेलं असतं. तर जोडे खाल्ले तेवढेच, म्हणजे बोलणी पण तेवढीच खाल्ली, पण मी कुठली ऐकते. तर घरी माझ्या गावाकडनं 2च डाळी येतात, एक तर तूर आणि हरभऱ्याची. अदरवाईज बाकी डाळी मला विकतच घ्याव्या लागतात. तर इथे भगर आहे, भगर उपवासासाठी घ्यायची होती, कारण का आता माझं हे राशन 2-3 महिन्यासाठीच असणार आहे. आणि भगर मला आता नवरात्राचे उपवास असतात, गणपतीत जास्त करून गणपती, नवरात्र, आता हे जे सण चालू झाले आहेत त्यासाठी लागतात उपवास, गोड नैवेद्य हे. त्याच्यासाठी मी शाबू, भगर, अशा सगळ्या गोष्टी मी 1-1, 2-2, 3-3 किलो घेत होते. डाळी मी जास्त घेतल्या, मसूरची डाळ मला जास्त लागते, कारण का दुसऱ्या डाळीचं ॲसिडिटी होती, म्हणून मी मिक्स डाळींचं डाळ करते, म्हणजे वरण करते, फिक्की डाळ. आणि इथं बेसन पण घेतलं होतं, कारण का बेसन संपलं होतं, चहा पावडर, असे घरातले जेवढं काही ज्या लागणार आहे पुढं तर तुम्ही बघा, ट्रॉली माझी फुल झाली होती. आणि मला तुम्हाला कालच्या ब्लॉगचं पण सांगायचं आहे की कालचं ब्लॉग जो मी बनवला ना, त्यातमध्ये छान कमेंट आल्या मला. एक दोघांनी म्हणजे कमेंट केल्या, काहींनी डिलीट मारून गेले, ते माझ्या जवळचे येतं. तर थँक्यू सो मच की छान तुम्ही मला कमेंट पास केली. पण डिलीट मारत जाऊ नका ना, काय प्रॉब्लेम आहे, बघता सगळे, मी वाचते, तर डिलीट मारू नका. समजलं असेल मी कोणाला बोलते, तर थँक्यू सो मच. आणि आता पूर्ण राशन भरून झालं आहे, म्हणजे पूर्ण भरून नाही, इकडच्या शिक्षणमधलं झालं आहे. सो पुढचं अजून म्हणजे आम्ही जास्त करून कोणत्या साईडला जातो, कर्वेनगर साईडला जातो. आमच्या इथं भरपूर येतं दुसरे मॉल, पण कर्वेनगरची तर व्हरायटी म्हणा, सगळ्या गोष्टी भेटून जातात. कपडे असो, काही असो, 2-3 म्हणजे सेक्शनला मी जात असते, आणि मला जे आवडतात ते मी घेत असते. तर तुम्ही पुढे बघतानाच पुढच्या ब्लॉगमध्ये की मी काय काय घेणार आहे. तर इथं गरम मसाल्यांसाठी आता हे ना शुगरसाठी बेटर आहे, म्हणजे नाही का आपला मेथीदाणा. आणि मी आता आहे ना मी तुम्हाला इम्पॉर्टंट तुम्हाला गोष्ट सांगायची, हे नंतर सांगते मी तुम्हाला मेथीदाण्याचं, की ते कशासाठी कामी येते. तुम्हाला पण माहिती असेल, पण चला मी पहिलं आधी सांगते तुम्हाला की मी जे जिमसाठी 1 वर्षाचे पैसे भरले होते, आणि मी सुट्ट्या मारून 1 महिना, जास्तीत जास्त मी 1 महिना पण नसेल म्हणजे कंटिन्यू केला, त्यात मी खूप सुट्ट्या मारल्या. पण आता आहे ना, मला आहे ना एक प्रॉब्लेम आला, ते मला नव्हतं वाटलं. एक तर मला भीती वाटतच होती त्या गोष्टीची, की असं काही नाही व्हावं, पण डॉक्टरनी पहिलं सांगितलं होतं की जिम लावू नका तुम्ही, डान्स क्लास लावू नका, पण मी तब्येतीसाठी लावलं होतं. ज्या गोष्टीची भीती होती तेच गोष्ट झाली. तर मी पूर्ण राशन भरून झाल्यानंतर मी हॉस्पिटलला गेले. म्हणजे आता तर मी सांगते तुम्हाला काय झालं ते. माझं 2-3 दिवस खूप हात दुखत होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि तिथं गाठ टाईप झालं होतं कोपऱ्याच्या साईडला, पण ती गाठ नव्हती, ती मसल. डॉक्टरने सांगितलं की ते मसल सुजले आहेत. आणि ते म्हणले कशासाठी, काय म्हणजे कशामुळे झालं असं त्यांनी मला विचारलं. तर मी म्हटलं की खूप दिवसापासून दुखत होतं, पण माझ्या डोक्यात आलं नाही आहे की मी डंबल्स नाही का, ते डंबल्सनी आपण बायसेपसाठी हे वापरतो, तरी मी 2.5 किलोचे 5 किलोचे म्हणजे 1-1 किलोचे वापरत होते. तर मला त्या ट्रेनरनी सांगितले की 2.5 तरी म्हणजे सपोज तुम्ही 2.5 किंवा 5 किलोचे तरी मारा. मी त्यांना सांगितलं मला मेडिकल इश्यू, पण त्यांनी काय ऐकलं नाही. चला म्हटलं नाही का, मी पण केलं. त्याचं मग झालं असं, तर डॉक्टर बोलले की जिम लावू नका, म्हणून तुम्हाला पहिलं सक्त मी सांगितलेलं आहे, पण तुम्ही काय ऐकलं नाही. मग मिस्टरांना फोन लावला, आणि मिस्टरांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जिम लावू नका, जिमने अजून जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात मेजर, म्हणजे जसं गॅप आहे मानेमध्ये, कमरेमध्ये. तुम्हाला मी सांगितलं होतं पाठीमागं MRI केली होती. तर डॉक्टर बोलले की एवढं काय वजन नाही, त्यांच्या बॉडीच्या हिशोबाने ठीकठाक आहे एवढं वजन,
पण मेंटेन ठेवा असं सांगितलं. पण आता जिम करू नका म्हणून असं सांगितलं. तर माझे तर फुकट पैसे गेले आणि मिस्टरांची पण बोलणी खाल्लीच. तर आता मी तरी काय करू शकते ना, मी तर कंटिन्यू करणारच होते. तर ते काय गाठ नव्हती. तर त्यांनी आता कॅल्शियमच्या गोळ्या आणि ती मसल म्हणजे जे सुजन आली होती तर ती वसरण्यासाठी मला 3 दिवसाचं म्हणजे 15 दिवसाचंच दिलेले आहेत औषधं. तर ते म्हणले कोर्स कंप्लीट करा, त्याच्यानंतर आपण बघूया. समज नाहीच मसल कमी झाले तर एक्सरे किंवा सोनोग्राफी करून सोनोग्राफी करून बघूया. तर मला तर खूप टेन्शन आलं होतं की म्हणजे गाठ कसली बाबा. एकतर आजकाल काही होते म्हणजे सांगता येत नाही. थोडंसं बी काय झालं तर खूप मला भीती वाटते. असं पण माझी जवळचे व्यक्ती बोलले होते मला की ताई तुला, माझे मिस्टर बी बोलले होते की तुला असा पण बघ्या रोग आहे की तुला काय बघितलं काय झालं की तुला असं वाटतं की मला झालं. म्हणजे माझं नाव ठेवलं आहे बघ्या रोग. तुम्हाला पण हसायला येते ना. हां, तर मला अशी चिडवतात की बघ्या रोग होतो म्हणून तुला. तर मी अशी मनात छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना खूप घेते. काय झालं ना असं वाटतं लय सिरियस मोठं काहीतरी झालं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते बघत असता सारखं हॉस्पिटल चालू राहतात, म्हणजे मोठे मोठे सोनोग्राफी करा, एक्सरे करा, हे थेरपीज करा, ते थेरपीज करा, फायनली रिपोर्ट काय येतात नॉर्मल. त्यामुळं मला असे म्हणतात की तुला बघ्या रोग आहे. डॉक्टर पण बोलतात, डॉक्टर ह्या भाषेत नाही बोलत, पण डॉक्टर असं म्हणतात की तुम्हाला काही झालेलं नसतं, तुम्ही उगाच पैसे नवऱ्याचं घालवायला हॉस्पिटलला जाऊ नका. काल पण बोलले आणि मी म्हटलं अहो तुम्ही कधी मला सिरियस घेणार आहे. तर त्यांनी बोलले की तुम्हाला सिरियस घेण्यासारखं असं काही नाही तुमच्या बॉडीमध्ये, त्यामुळे तुम्ही ना नॉर्मल राहत जावा. पण मी आहे की बस. तर ही ते बघा मला आहे ना सर्दी, मी तर एवढी नाजूक आहे ना, काय स्वतःवरती मला एवढं कधी कधी लय राग येतो. हे ना लहान बाळांसारखी सर्दी, मला अशी धूळ डस्टिंगसाठी काय असं म्हणजे थोडंफार बी झाले ना ते शिंका शिंका शिंका, शेजारची माणसं पळून जातील. तर असं होतं माझे प्रॉब्लेम. तर मी इथे माझा हात दुखत होता म्हणून नवऱ्याने मला सांगितलं की तुला काय जे लागतात वस्तू ते घेऊन ये. आणि मग काय मी घेतला इथं पोचा. तर हे मला म्हणते 4 दिवस वापरून 4थ्या दिवशी वॉचमॅनला देऊ नको, कारण का मी इथं आमच्या वॉचमॅनला दिला होता, तेव्हा वॉचमॅन बाईकडं नव्हता तर मी दिला होता माझ्या घरातला. तर त्यांनी ते पण मला आहे ना टोमणा मारला. नवरा मला कुठे सोडत नाही टोमणे मारायचं. तर असो. तर अशा प्रकारे माझी सगळी शॉपिंग म्हणजे अजून तर चालू होती, पण ट्रॉली तर आली होती पूर्ण फुल झालीच होती. अजून पण वर जायचं होतं, वरच्या शिक्षणवरनं कपडे आणायचे होते. आता मला टेन्शन आलं होतं बिल. तर बिल तर खूपच मला ते बघूनच अशी भीती वाटत होती की अरे बापरे, बिल किती येणार आता. आणि जेवढी मला अमाऊंट दिली होती त्याच्यावरतीच मला तर दिसत होतं बाबा ते बिल. तर मग मी काय, तुम्हाला तर माहिती बायकांची जुगाड कसे असतात ते. मग तिथं गेलो आणि हे काय वरच्या सेक्शनला आलो आम्ही आता कपड्यांसाठी. मला कपडे घ्यायचे होते, काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि हां, माझे काय जवळचे आहेत ना ते मला लय टोमणे मारतात की तुला कपडे लागतात किती गं. तर कपडे मला लागतात बरोबर आहे, पण मला हे पहिल्यापासून सवय. मी माझ्या भावांची पण कपडे चोरून चोरून घालायचे आणि फटके पण खायचे भावांचे मी. तर हे माझी लहानपणाची आवड आहे. आणि त्यात मला एवढे माझे गुन्हे भेटलेले आहेत की माझी सगळी हवस पुरी करत राहतात. जे लागते ते घेऊन ये, बोलणी पण खाते पण घेऊन पण येते. आणि लाडत पण माझे हट्ट सगळे पुरे करतात. तर हो खरंच मी म्हणते ना तेवढ्यानी थँक्यू सो मच तुमचं मनापासून. इथं आले आहे मी चप्पलच्या सेक्शनमध्ये. सॉरी, मला सर्दी झाली त्यामुळे मी काही बोलत असेल तर हसू नका. आणि हसले तर तुम्ही माझ्यासंग हसा. तर मला आहे ना सर्दी झाली होती, तर मला काय बोलावं हे समजत होते. मला आहे ना क्रॉक म्हणजे हे क्रॉकच बोलतात ना, तर मला हे घ्यायचं होतं पण मला कसं दिसेल हे. तर मग मी चॉईस काय करून घेतलं आहे. म्हणतेस? आणि ते मी रील्स बनवल्यानंतर तुम्ही मला फुल ट्रॉली झाली फुल. बघितलंच ते मी यार. चला थोडंफार दिसेलच तुम्हाला सगळ्यांना समजतं. कसा वाटला हा माझा पूर्ण ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.